नमस्कार मराठी मंडळी, महाविकास आघाडीत कोणकोणत्या मतदारसंघातून लढेल याबाबतची संपूर्ण यादी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची शेवटची आणि महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत तीनही पक्षांचं एकमत झालं आहे। अनेक जागांचा तिढा हा सुटलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आतापर्यंत झालेले चर्चेनुसार शिवसेना ठाकरे गटासाठी 15 जागांचा निर्णय, राष्ट्रवादीसाठी 8 जागा, काँग्रेससाठी 14 जागांचा निर्णय झालेला आहे। तरीही जवळपास 8 जागांवरील तिढा हा अद्यापही सुटलेला नाही। तर महाविकास आघाडीत 48 जागांपैकी कोणकोणत्या मतदारसंघातून लढेल याची यादी पाहूयात। बुलढाणा शिवसेना ठाकरे गट, नागपूर काँग्रेस, शिरूर राष्ट्रवादी, यवतमाळ वाशिम शिवसेना ठाकरे गट, सातारा राष्ट्रवादी, अमरावती काँग्रेस, परभणी शिवसेना ठाकरे गट, माढा राष्ट्रवादी, भंडारा काँग्रेस, अकोला ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी ही जागा सोडू शकतो, संभाजीनगर शिवसेना ठाकरे गट, बारामती राष्ट्रवादी, चंद्रपूर काँग्रेस, नाशिक शिवसेना ठाकरे गट, जळगाव राष्ट्रवादी, गडचिरोली काँग्रेस, हातकणंगले ठाकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडू शकतात, पालघर शिवसेना ठाकरे गट, रावेर राष्ट्रवादी, नांदेड काँग्रेस, कल्याण शिवसेना ठाकरे गट, दिंडोरी राष्ट्रवादी, लातूर काँग्रेस, ठाणे शिवसेना ठाकरे गट, बीड राष्ट्रवादी, धुळे काँग्रेस, नंदुरबार काँग्रेस, अहमदनगर राष्ट्रवादी, मुंबई दक्षिण शिवसेना ठाकरे गट, मुंबई ईशान्य शिवसेना ठाकरे गट, पुणे काँग्रेस, सोलापूर काँग्रेस, रायगड शिवसेना ठाकरे गट, सांगली काँग्रेस, रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरे गट, मावळ शिवसेना ठाकरे गट, मुंबई उत्तर मध्य काँग्रेस, मुंबई उत्तर काँग्रेस, धाराशिव शिवसेना ठाकरे गट, कोल्हापूर शिवसेना ठाकरे गट। तर रामटेक, हिंगोली, जालना, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी, भिवंडी, वर्धा, मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघासाठी अद्याप निर्णय झालेला नाही। तर आपण कोणत्या मतदारसंघातून आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।